गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे विश्वात्मक गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून अधिष्ठान असणाऱ्यांचे सर्वांचे दत्तगुरु आणि आपण सर्वजण जमलेले भाविक भक्त सर्वांच्याही चरणी कोटी कोटी प्रणाम। आपण दरवर्षीप्रमाणे दत्त जयंतीच्या या उत्सवानिमित्त एकत्र जमलेलो आहोत। खरं तर ह्या मंडळाचं अभिनंदन करायला पाहिजे। सगळा तरुण वर्ग एकत्र येऊन दत्त जयंतीचा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहाने पार पाडत आहे आणि कुठल्याही प्रकारचा काही बाकीचा गोंधळ नाही। खूप शांततेत आणि चांगल्या पद्धतीने हे कार्यक्रम चालू आहेत आणि सरळ मला वाटतं हे तिसरं वर्ष आहे कार्यक्रमांचं। ते पाहून खूप आनंद वाटतोय, बरं वाटतंय। सत्संग होणं गरजेचं आहे। मंदिर असेल, मूर्ती असेल, पण सत्संग नसेल तर त्याला काय अर्थ राहत नाही। समर्थ रामदास म्हणतात, जिथं माझ्या रामाचं नाव घेतलं जात नाही, भजन केलं जात नाही, ते धाम सोडून द्यावं म्हणतात। ते कुठलंही असो, तिथं थांबू नये। आणि आपल्या इथं तर खूप छान असे सत्संगांची मेजवानी रोजच्या रोज चालू आहे आणि त्यामुळं हे खूप पवित्र असं ठिकाण बनत चाललेलं आहे आणि असंच आजीवन चालत राहो हीच दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करूया आणि सेवेला सुरुवात करूया। विषय असा आहे की आपण परमार्थ का करतो, आपण देवाकडे कशासाठी जातो। आपण देवाकडे जात असताना देव आपल्याला माहिती आहे का? आपल्याला माहिती आहे ती फक्त काय माहिती आहे? मूर्ती माहिती आहे किंवा आमच्यासारख्याने कोणीतरी पूर्वी काहीतरी सांगितलेलं आहे म्हणून आपण देवाची आराधना करतो। मग ती आपण मन लावून करतो का सगळे करतात म्हणून मी करतो? आणि परमार्थ केल्याने मला कशाची प्राप्ती होते? मी परमार्थ किंवा अध्यात्म किंवा देवाला पाया पडणं वगैरे हे सगळं कशासाठी करतो? नेमकं माझ्या मनामध्ये काय आहे म्हणून मी हे सगळं करत असतो। ह्या गोष्टी आपल्या देवाकडे जात असताना पहिल्यांदा स्पष्ट असल्या पाहिजेत। मनामध्ये आपण देवाची साधना कशासाठी करायची हे जर स्पष्ट नसेल तर आपण केलेली साधना वाया जाते। साधनेसाठी दिलेला वेळ देखील वायाच जातो आणि आपण म्हणतो की एवढं केल्यानंतर मग समजलं की असं करायचं नसतंय। बऱ्याचदा आपण चुकतच शहाणे होतो। बऱ्याचदा आपल्या आयुष्यातला बराचसा वेळ चुकीच्या पद्धतीनं अनेक गोष्टी करण्यामध्ये निघून जातो आणि बऱ्याच दिवसांनी आपल्याला समजतं की इतके दिवस जे करत होतो ती माझी पद्धत चुकीची होती आणि सगळ्यांचीच नाही पण काही जणांची। आणि आता मला योग्य पद्धतीनं परमार्थ करायला पाहिजे, नाहीतर पुन्हा आणखीन वेळ वाया जाणार। म्हणून संतांनी जेव्हा सांगितलं तेव्हाच आपण ते व्यवस्थित ऐकून घ्यावं आणि जर कळलं नसेल पुन्हा विचारावं। शांतपणे आणि नम्रतेने विचारावं की नेमकं काय आहे। ज्या दत्तात्रेय भगवंतांची आपण पूजा करतो त्यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक गुरु केले अशी कथा आपण ऐकतो। त्यांनी जर अनेक गुरु केले असतील तर आम्ही कोणाला विचारलं का किंवा एखाद्याकडून आम्ही चांगलं काही शिकलो का? शिकलेलं काही धारण केलं का? धारण करताना येत असलेल्या अडचणींवरती आम्ही मात करण्याचा अभ्यास केला का? ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत।
आणि परमार्थ मी नेमका कशासाठी करतोय हा विचार आपण स्पष्ट करून घेतला पाहिजे. सामान्यपणे सगळे प्रवचनकार कीर्तनकार आपल्याला सांगत असतात की मानवी जीवाला सुखाची अपेक्षा आहे, म्हणून तो घर घेतो, बंगला बांधतो, गाडी घेतो, लग्न करतो, बिझनेस मोठा करतो, नोकरी करतो, शेती वाढवतो, पैसा भरपूर उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून त्याला असं वाटतं उगीच की मला हे सगळं केल्यानंतर सुख मिळेल. तर ती सोय होते, सुख मिळत नाही. सोय होते फक्त, जिथल्या तिथं आपल्याला सोय होते, पण मन काही केल्या शांत राहत नाही. मन हे एक असं विचित्र आहे की त्याला कितीही आपण शरीराला जरी आराम दिला तरी मन काही स्वस्थ बसायला मागत नाही. मन हे नेहमी माकडासारखं उड्याच मारत असतं आणि ते शांत झाल्याशिवाय आपल्याला समाधानाची प्राप्ती होत नाही. कारण आजपर्यंत जेवढे संत होऊन गेले, ऋषीमुनी होऊन गेले, त्यांच्याकडं सगळ्या सुखसुविधा होत्याच असं नाही. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, आम्ही सदैव सुडके जवळी येता चोरही धाके. म्हणजे काय, आम्ही इतके भिकारी आहे की आमच्याजवळ चोर जरी आला तर चोरच घाबरतोय आणि पळून जातोय, कारण आमच्या घरातच काही नाहीये. त्यामुळे चोरालाच वाईट वाटतंय की ह्यांच्यात काय चोरी करायची, आता आम्हालाच ह्यांच्यात काहीतरी टाकून जायला पाहिजे, कारण ह्यांनाच खायला अन्न नाही आणि ह्यांच्याकडे काय चोरायचे. अशी परिस्थिती असताना सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात की आनंदाचे डोही आनंद तरंग. आपण काय म्हणतोय, जरा एक दिवस खालीवर झालं की आपण दंगा चालू करतोय लगेच की आमची सोय झाली नाही, अमुक झालं, तसं झालं, आमच्या घरात असाच प्रॉब्लेम आहे, तसाच आहे. आपण खूप तक्रारी करतो देवाकडं आणि देवानं तक्रार करण्यासाठीच तुम्हाला ती परिस्थिती दिलेली आहे. कारण देवाची सुद्धा अपेक्षा आहे आपल्याकडनं काहीतरी की कधीतरी ह्याला सत्य कळावं, कधीतरी ह्याचे डोळे उघडावेत आणि म्हणून तो आपल्याला तशा पद्धतीनं प्रसंगामध्ये टाकतो. जोपर्यंत आपल्या बुद्धीची विचारसरणी योग्य होत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंत विविध प्रसंगांमधनं घेऊन जातो आणि आपण योग्य अयोग्य विचार करायला शिकल्यानंतरच आपल्यासमोरचे प्रसंग हळूहळू कमी होतात, तोपर्यंत अजिबात कमी होत नाहीत. म्हणून आजपर्यंत होऊन गेलेल्या संतांनी मनाला संन्याशी करण्याचा प्रयत्न केला. शरीराने राहिले संसारात, शरीराने संसार केला, अगदी समाधानाने केला. जे काही संसारामध्ये चांगले वाईट प्रसंग येतील ते सगळे पाहिले, स्वीकार केले, सहन केले नाहीत. आपण सहन करतो आणि एक दिवशी आपला काय होतो, उद्रेक होतो, आता लय सहन केलं तुझं, आता बघतोच तुला, असं आपण म्हणतो. संतांनी सहन करत बसले नाहीत, त्यांच्या ठिकाणी वैराग्य होतं, त्यामुळे त्यांनी ते स्वीकार केलं जसं आहे तसं. आणि स्वीकार केल्यामुळं सहन करण्याचा प्रश्न आला नाही आणि त्यामुळे त्यांना समाधानाची प्राप्ती झाली. तिथं पैसा असण्याशी संबंध नाहीये, पैसा नसण्याशी नाहीये, सगळं शरीर सुंदरच असायला पाहिजे असं काही नाहीये, आजारी किंवा निरोगी असायला पाहिजे असंही काही परमार्थामध्ये अट नाहीये. कारण कित्येक संत असे होऊन गेले की त्यांचे हातपाय वाकडे होते, डोळे नव्हते, कुणाला कान नव्हते, कोण अत्यंत कुरूप होते, तर कुणाला जन्मजात आजार होते, ते मरेपर्यंत आजारीच होते. असे काही संत आपल्या भारत देशामध्ये होऊन गेले. मग आपण विचार हा करायचा इथं चिंतनाच्या माध्यमातून की नेमकं सुख ज्याला आपण म्हणतो ते नेमकं कशात आहे. देवाला पाया पडलो, 7 दिवस पारायण पण केलो, तरी 8व्या दिवशी आणि माझं समाधान निघून गेलं आणि वैताग चालू झाला, चिडचिड चालू झाली, अस्वस्थता, बेचैनी. पुन्हा 7 दिवसांनी ये रे माझ्या मागल्या परत होतं तसं झालं. मग असं का व्हावं. 6-7 दिवस आपण पारायण केलं, सप्ताह केले, ग्रंथ वाचले आणि आपल्या बुद्धीमध्ये
जराही पालट झाला नाही. त्याची कारणं काय असावीत ह्याचा शोध आपण घ्यायचा आहे. आपण गप्प बसायचं नाही. घरामध्ये प्रॉब्लेम असल्यावर कसं बरं आपण त्याच्यावरती सोल्युशन काढतोय की माझ्या घरातला हा प्रॉब्लेम कसा दूर होईल, त्याच्यासाठी रात्रंदिवस डोकं लावतोय आपण की माझं घर कसं सुधरेल, अमुक होईल. आणि असं काही घर सुधारतोय की जे घर आपल्याशी निगडीतच नाही आहे. मुळात ते घर आपल्याला कायमचं सोडून द्यावं लागणार आहे हे माहिती असून सुद्धा आपण निर्जीव गोष्टींना सुधारण्याचा प्रयत्न करतोय ज्याच्यामध्ये मुळात जीवच नाही. आणि आपण स्वतः जिवंत असताना आपण सुखी कसं व्हायला पाहिजे ह्या मार्गाकडं डोळे झाकून दुर्लक्ष करतो. जागेच होत नाही. संत खूप जागे करतात पण आपण जागे व्हायला मागत नाही. पंत महाराजांचं शेवटचं पद आहे, जागृती 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 दत्त जन्माची स्मृती. आणि अध्यात्म विसरून लोक सगळे विषयांमध्ये बुडून गेलेत असं पंत महाराज त्याच पदामध्ये पुढं म्हणतात. विषयांमध्ये म्हणजे वाईटच विषयांमध्ये असं नाही तर चांगल्या विषयांमध्ये बुडून जाणं हे सुद्धा त्रासालाच कारणीभूत आहे. वाईट काय आणि चांगले काय, विषय ते विषयच. तुम्हाला लोखंडाच्या साखळीने बांधलं काय आणि सोन्याच्या साखळीने अत्तर मारून तुम्हाला बांधून टाकलं काय. बंधन हे बंधनच आहे ना. तुमचे हात पाय आम्ही बांधणार पण कशाने बांधणार, सोन्याच्या साखळीने. मग तुम्हाला चांगलं वाटते का वाईट वाटते, फक्त साखळी बघितल्यावर तेवढंच बरं वाटते सोन्याची, बांधल्यानंतर अजिबात बरं वाटत नाही कोणाला. कारण बंधन हे बंधनच आहे. सोन्याच्या तुरुंगात टाकलं काय आणि लोखंडाच्या तुरुंगात टाकलं काय, तुरुंगवास चुकलाय काय. तसं चांगल्या किंवा वाईट गोष्टी ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला सुखी करतील ह्याची गॅरंटी नाही. नेमकं चांगलं काय आहे ह्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे सत्संगाच्या माध्यमातून. आपण कुठल्याही तीर्थावर गेलो काय, कुठेही मठात गेलो काय किंवा कुठं एकांतात गेलो काय, जोपर्यंत आपल्याला ईश्वराकडे जाण्याचा योग्य मार्ग मनामधून सापडत नाही तोपर्यंत आपलं मन हे सैरभैर, अस्वस्थ आणि बेचैनच असतं. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे गुण उतरण्याची शक्यता असते. कारण वाईट गुण हे असे आहेत की ते एकटा आला की बाकीचे सगळे येतात भाऊबंद त्याचे. आपोआप असूया निर्माण होते, आपोआप तिरस्कार निर्माण होतो, आपोआप घृणा निर्माण होते, दंभ निर्माण होतो, अहंकार निर्माण होतो, त्याच्यामधून वेगवेगळ्या वासना निर्माण होतात, बऱ्याच गोष्टी. आणि जाताना मात्र हे वाईट गुण लवकर आपल्यामधनं जात नाहीत. कितीही तुम्ही पारायण करा, एखादा अवगुण आपल्यामधनं सोडायचा म्हटला तर एक जन्म निघून जातोय, ते पण लक्ष तिकडं असलं तर. नाहीतर जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असं म्हणतात बघा आपल्या मराठी भाषेमध्ये. तसं भगवंतांची आराधना करत असताना सुद्धा आपल्यातले वाईट गुण लवकर जात नाहीत. त्याचं कारण आपलं तिकडं पुरेसं लक्ष नसतं. टीव्ही बघताना बघा कसं सगळ्याचा विसर पडतोय. तोंडातला घास सुद्धा तिथंच, किती एकाग्र झालेलं असते मन. एवढं एकाग्र झालेलं असतंय की दिवसभर त्याचाच विचार चालू असतो. आता उद्या ह्यांचं काय होणार, उद्या ह्याच्यात आता पुढं काय होईल. आणि त्यांनी पण ओळखलेलं आहे की माणसांना कितींदा जरी तेच दाखवलं तरी ह्या गोष्टीत आवडच आहे लोकांना, त्यामुळे ते बघतातच. त्यामुळे फिरून फिरून कितीही सिरियल आल्या तरी आपण तेच 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 बघण्यामध्ये आपल्या आयुष्याचा बराचसा वेळ वाया घालवतो. आणि योग्य अयोग्य ह्याचा निवाडा करणारा एखादा सत्संग आपल्या लक्षात राहत नाही. आज ऐकलं की थोड्या वेळानं म्हणजे इथनं मंडपातनं बाहेर गेलं की सगळ्याचा विसर पडलेला असतो. आणि मग तो विसर पडल्यामुळं जे नको आहे ते लक्षात राहतं, जे पाहिजे आहे ते विसरलं जातं. मग आपल्या जीवनामध्ये उद्धार कसा होणार किंवा आपल्याला समाधानाची प्राप्ती कशी होणार, सुख म्हणजे काय ह्याची कल्पना तरी कशी येणार. संतांची सुखाची व्याख्या खूप वेगळी आहे. तुकाराम महाराजांना जेव्हा त्रास झाला खूप, तेव्हा त्यांनी पांडुरंगाचे आभार मानले की बरे झाले देवा निघाले दिवाळे. आमचं दिवाळं निघालं, खूप चांगलं झालं.
कारण दिवाळा निघालं नसतं तर खाऊन पिऊन टुमटुमीत झोपा काढल्या असत्या आम्ही. दिवाळा निघाल्यामुळं काय झालं, आम्ही जागे झालो. आमच्या अहंकाराला ठेच लागली. पद प्रतिष्ठा किती फालतू आहे हे कळून चुकलं. आणि ह्या दुःखातनं तुझ्याशिवाय कुणी सोडवू शकत नाही. तुका म्हणे तुला सोडविल कोणी, एका चक्र पाणी वाचून या. हे आमच्या लक्षात आलं. कशामुळं? दुःख जास्त आल्यामुळं. थोडंसं दुःख आलं की आपण कुणाचा तरी आधार घेतोय, पण दुःखाचा जर अतिरेक झाला, डोंगरच डोक्यावर कोसळला. जसं माऊलींनी 17व्या अध्यायात श्रद्धा निरूपण मध्ये सांगितलं की दुःखाचे डोंगर जरी डोक्यावर कोसळले तरीही आपली श्रद्धा हलू देऊ नये. त्याला सात्विक धैर्य असं म्हणतात, की ज्याच्यामध्ये आधी दैविक ताप, आधी भौतिक ताप, आध्यात्मिक ताप तिन्ही एकदम जरी झाले. म्हणजे एखादा माणूस आहे, त्याला एकाच वेळेला त्याच्या अंगावरती एखादा लाईटचा खांब पडावा, त्यातच त्याच्या घरामध्ये मोठा प्रॉब्लेम यावा, पैसा अडका निघून जावा, त्यातच पुन्हा त्याच्या अंगामध्येच कावेळी उत्पन्न व्हावी, असे सगळ्या प्रकारचे त्रास जरी आपल्यावरती कोसळले एकाच वेळेला, तरी देखील भगवंतावरचा विश्वास कमी न होऊ देता तसाच टिकवून ठेवणे, हे धैर्य आपल्यामध्ये आहे का? ते संतांच्या मध्ये होतं. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की बरे झाले देवा निघाले दिवाळी. मग त्याचं वर्णन पुढे केलंय त्यांनी. गुरं ढोरं गेली बरं झालं, बायको भांडखोर झाली हे पण बरं झालं. कारण घरात खायला अन्न नसल्यामुळं आणि मुलांना काय द्यायचा हा प्रश्न असल्यामुळं त्यांची बायको रोज त्यांना शिव्या देत असे. हा खुळचट माणूस आहे, घरात खायला अन्न नाही आणि नुसतं पांडुरंग 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 ह्याचं चाललंय. पांडुरंग काय ह्याचा खायला आणून देणार आहे का म्हणायची स्पष्टपणे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हटले की कर्कश्या स्वभावाची बायको मला मिळाली, हे सुद्धा तुझेच उपकार आहेत की ज्यामुळं मी तिच्यात अडकलो नाही, म्हणजे तिच्या प्रेमात पडलो नाही आणि तिच्यापासून लांब होण्याचा अभ्यास केला. आणि जगामध्ये खूप अपमान झाला माझा की एवढं घरात प्रॉब्लेम आहेत आणि हा माणूस नुसता विठ्ठल विठ्ठल करत बसतोय, पैसा जास्त मिळवत नाही, पोटापुरता आपलं खातोय आणि गप्प बसतोय. कसला माणूस आहे म्हणून गावातले सगळे लोक त्यांना नावं ठेवायचे, पण ते सुद्धा त्यांनी पचवलं आणि सरळ भंडारा डोंगराची वाट धरली. आणि ज्या पद्धतीनं स्वप्नामध्ये सद्गुरूंनी उपदेश केला होता त्या पद्धतीनं साधना करण्याचा प्रयत्न केला. समोर सांगणारं कुणीही नव्हतं. आता आपण कसं 7 दिवसांचा सप्ताह लावतोय गावात आणि रोज एक प्रवचनकार, कीर्तनकार, दिवसभर वाचन, असं कुणीही नव्हतं. सांगणारा अधिकारी पुरुष महाराजांना भेटला नव्हता, कारण त्यांच्या इतका अधिकारच कोणाचा नव्हता त्यांच्या मनाला समाधान देईल असा. आणि भगवंतांनी स्वप्नामध्ये दिलेला अनुग्रह गुरुच्या रूपात तो गृहीत धरून मनातल्या मनात त्याचा जप करत जगातल्या लोकांनी किती नावं ठेवली असतील. समजा मला एक स्वप्न पडले आणि त्याप्रमाणे मी वागायला लागले, तर तुमच्यापैकी कित्येक जणांनी मला नावं ठेवली असती की ह्याला सांगणार कोण नाहीये, ह्याच्या डोक्यावर कोणी गुरु नाहीये आणि हा असेच साधना करायला लागलाय, पोरं इकडं उपाशी मारायला लागली आहेत आणि इकडं भजनात म्हणतात आनंदाचे लोहे आनंद तरंग. नेमकं हे काय आहे आपल्याला विचार करायचा आहे बरं का. मी हे सगळं तुमच्या पुढं का बडबडायला लागलोय? आपला थोडा विषय बदलला तरी चालेल. मी 3 वर्ष झालं इथं ध्यान सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण इथं आलं की माझं ध्यान सांगायचं बाजूलाच राहते. पहिल्या वर्षीपासून मला ध्यान हा विषय इथे सांगायचा आहे, पण अजून काय त्या ध्यान ह्या विषयापर्यंत आपण पोचत नाहीये. कदाचित बघू पुढच्या वर्षी पोचतोय का आपण तिथं. आणि ह्या सुखाच्या चुकीच्या कल्पनेमध्ये आपण परमार्थ करत असताना आपल्याला देवाचं यथार्थ ज्ञान होत नाही आणि देवाकडं बघण्याचा आपला चुकीचा दृष्टिकोन. आपल्याकडं अगोदर देवाची कमी नाही. म्हसोबा आहे, मरगुबाई आहे, ताईबाई आहे, ओढ्यातली लक्ष्मी आहे, विहिरीतली लक्ष्मी आहे, सगळीकडे लक्ष्मीच लक्ष्मी आहे. तर घरात खायला काय नाही.
सगळ्याला कोंबडं देतोय, बकरी देतोय, काय पूजा करतोय, 12 भानगडी आहेत सगळ्या. करायच्या नाही आहेत असं नाही, पण त्या योग्य पद्धतीने आपण करतो का फक्त प्रथा आणि रूढी पडल्यात मग घाबरून घाबरून भिवून. देवाला आपण कधीच मित्र समजत नाही, कायम घाबरलेलो असतो. ते यंदा घरात त्रास झाला म्हणजे कुठं सात्या आसरांचं करायचं राहिलेलं बघा. आमच्याकडे जोरात प्रथा आहे ती, मी बघतोय रोज. अगदी तो वारकरी असो, गुरु केलेला असो, सगळ्यांना भीती आहे अजून मनामध्ये. तुकाराम महाराजांनी त्यावर अभंग लिहिलाय, तो काय आता मी इथं सांगत नाही, कारण तो धारण करण्याची अजून आपली मनाची तयारी नाही आहे. भीतो आपण अजून देवाला. आईला कधी मुलं भीतात का? कधीच भीत नाहीत. त्यांना माहिती आहे किती जरी दणकली तरी आणि जवळ घेते. तसं देव हा कधीच तुम्हाला त्रास देत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं भिवू नका देवाला. देव हा भीती घालायला काही भूत नाहीये. तुम्ही देवाला भीता आणि त्यामुळं समाधान येत नाही, भीती राहते कायम मनावर. आणि घाबरलेल्या मनानं जर घरात राहत असशीला, वारी चुकली की काय होते का काय की काही होत नाही. मग साधना करायची नाही का? साधना सुरू पाहिजे, सतत आठवण पाहिजे त्या भगवंताची. सखूबाईला सासूबाईनं बांधून घातलं, पण सखूबाईच्या मनामध्ये सतत पांडुरंगाचं चिंतन सुरू असल्यामुळं वारी ही भगवंताजवळ आधीच पोच झालेली होती. स्वतंत्र जाण्याची गरज नाही आहे तिला, कारण भगवंत हा आपल्या हृदयामध्ये वास करतो. आणि हृदयामध्ये वास करत असलेल्या भगवंतापर्यंत पोचण्यासाठी नामाची किंवा ध्यानाची साधना केली पाहिजे, तरच आपण तिथं पोहोचू. शरीराला नुसतं इकडनं तिकडं, हिमालयातनं काशीत, काशीतनं रामेश्वरला, रामेश्वरातनं आणि कुठं अयोध्येत, मथुरेत, सगळीकडं जरी हे शरीर फिरवलं तरी माणसाच्या स्वभावात काही बदल होणार आहे काय? एक जण म्हणाला मला तीर्थयात्रेला जायचंय. मग गुरूंनी काय सांगितलं? गुरूंना सांगायचं असतं वेगळं, माणसं काय ऐकत नाहीत लवकर, मूळ मुद्द्याला काही येत नाहीत. मग गुरूंनी त्याच्याबरोबर कडुलिंबाच्या झाडाची एक ढाळी काढून आणायला सांगितली आणि ते ढाळी घेतली बरोबर आणि म्हणाले की आता तू जिथं जाशील तिथं ही ढाळी कायम पिशवीतनं बरोबर न्यायची, कुठं सुद्धा हिला ठेवायची नाही. मग हा सगळ्या भारतातली तीर्थ करून परत आला आणि आल्यावरती मला ढाळी दाखवायची म्हणाले गुरु. आला दर्शन घेतलं आणि महाराजांना परत ढाळी दिली. म्हणून आता लिंब खाऊन बघू जरा. खाल्ला. गोड झालाय काय कडू झालाय म्हणाले. तर कडूच आहे की म्हणे, एकदम कडू झार आहे. मग एवढ्या तीर्थांवरनं फिरवला त्याच्यात काय बदलच झाला नाही की म्हणाले. तशी आपली अवस्था होते की आपण सगळीकडे फिरतो, सगळ्या महाराजांचं दर्शन होतं, अभिमानानं सांगतो पण की मी ह्या मोठ्या महाराजांना मी भेटलो आणि त्यांचं दर्शन मला झालं, त्यांच्याशी 2 तास बोलण्याचा योग आला. पण माझं काय झालं? माझं दारिद्र्य आहे तसं आहे. त्याच्यासाठी काय करायचं हा आपला विषय आहे. सगळं खरं आहे, परमार्थ चाललेला आहे, देवाचा उत्सव चालू आहे, आमच्याकडे पण चालूच आहे. देवाच्या रोज 3 वेळा पाया पडतोय मी, गुरूंना भेटतोयच, पण मनाला समाधान मिळत नाही. ह्याच्यावरती काहीतरी करायला पाहिजे आणि त्याच्यावरती जाणीवपूर्वक उपाय करायला पाहिजे. मानवी देह कधी पडेल ह्याची गॅरंटी नाही आणि त्याच सांसारिक गोष्टींमध्ये माझीच मुलं, माझीच सूनबाई, माझी सासू, माझी आई, ह्या गोष्टींना एक मर्यादा ठरवून तेवढ्या मर्यादेतच त्यांना पूर्ण करायला शिकायला पाहिजे. नाहीतर त्याच्यामध्ये आयुष्याचा वेळ इतका नाहक वाया जातो की त्यामुळे झालेला मनस्ताप ह्या जन्मी तर काही भरूनही निघत नाही आणि पुढच्या जन्मात आपण हे करू का नाही ह्याची गॅरंटी नाही. त्यामुळे आत्ता जोपर्यंत हात, पाय, डोळे, कान सगळं व्यवस्थित आहे, शरीर साथ देतंय, तोपर्यंत परमार्थाच्या क्षेत्राचा आपण अभ्यास केला पाहिजे. काय नेमकं करायचं आहे आणि ते संतांनाच विचारावं. ग्रंथामध्ये अनेक मार्ग सांगितलेत. आपली बुद्धी तेवढी चौकस नसल्यामुळं
आपल्याला नेमका आपल्याला कुठला सुटेबल मार्ग आहे ते लवकर निश्चित करता येत नाही, किंवा कुठं मोडतं घातलं पाहिजे आणि जबरदस्तीनं कुठलं केलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला समजत नाही. आणि त्याच्यासाठी आपल्याला जीवनामध्ये मार्गदर्शकाची आवश्यकता आहे. माऊलींची पहिलीच ओवी आहे, म्हणे निवृत्ती दासू. दुसरी ओवी, अवधारी जोजी. बाबा नेहमी म्हणायचे की ही ओवी वाचावी आणि ज्ञानेश्वरी बंद करून ठेवावी, कारण तिथनं पुढं वाचण्याचा आपला अधिकार नाही. कारण माऊली म्हणते मी निवृत्तीचा दास आहे. आपण स्वतःला विचारावं की आम्ही कोणाचे दास झालो का आजपर्यंत. मग मनात आठवावं कुणाकुणाचं दास झालोय. आईचं, बायकोचं, भावाचं, मित्राचं, मैत्रिणीचं, जमिनीचं, गाडीचं, घोड्याचं, नोकरीचं, कुणाचं नेमकं आपण कुणाचं दास झालो हे स्वतःला विचारावं. आणि सद्गुरूंचे दास झालो असू तर मग पुढे ज्ञानेश्वरी कंटिन्यू करायची. सद्गुरूंचा दास, आता दास या शब्दाचा अवघड अर्थ आहे. दास्य भक्ती खूप कठीण आहे. ते सांगतील तसं करायला पाहिजे. नुसतं गुरु केला आणि करून टाकला. सगळे शास्त्र सांगते गुरु केला पाहिजे. महाराज पण सांगून गेले गुरु करायला पाहिजे, म्हणून गुरु केला आणि गुरु नेऊन कुठं नदीमध्ये टाकला. म्हणजे गुरु करून टाकला, एकदा डोक्यातनं विषय गेला. गुरु केला, मोकळं झालो आम्ही, आता मोक्ष मिळणारच आम्हाला, असं अजिबात मोक्ष मिळत नाही. गुरूंचं दास झालं पाहिजे आपण. गुरु केला म्हणजे लग्न केल्यावर विषय संपला का वाढला? बायकोनं नवऱ्याचं ऐकायला पाहिजे, नवऱ्यानं बायकोचं ऐकायला पाहिजे. बरं ते काही एक दिवस आहे, मरेपर्यंत आहे. तसं गुरु करून टाकता येत नाही कधी. गुरूंचं आपल्याला शेवटपर्यंत बरोबर चूक हे न ठरवता कान आणि डोळे बाजूला ठेवून ऐकावं लागतं. आपल्या मनाला पटते का नाही ह्याचा विचार न करता आपल्याला गुरूंचं ऐकावं लागतं. आणि म्हणून पहिली दुसरी ओवी जी आहे, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. लक्ष द्या म्हणतात, ऐका. कोण म्हणते असं निवृत्तीचा दास? ज्ञानेश्वर असं नाव लिहिलेलं नाहीये. कारण माऊलींना वाटलं नसेल की हे ज्ञानेश्वर म्हणतोय असं लिहावं. तेवढं सुद्धा त्यांना नको आहे. अमानित्व आहे पूर्ण. मानाची कुठलीही अपेक्षा संतांना नाही. मग निवृत्तीचा दास जर ते स्वतःला म्हणवून घेत असतील तर आपण हे स्वतःला कोणाचे दास म्हणवून घेतो हे विचारावं आणि मग अध्यात्माचा अभ्यास सुरू करावा. इथं माऊलींची एक ओवी आहे 13व्या अध्यायामध्ये. आपण फक्त वाचून घेऊया आणि बघूया आपल्याला त्याच्यावरती चिंतन करायला जमतं का. 131वी ओवी आहे. 6व्या 7व्या श्लोकावरती मला वाटते त्यांनी विश्लेषण केलेलं आहे माऊलींनी. किंबहुना सोये जीव आत्मयाची आहे, तेथ जे होय तया नाम सुख. सुखाची व्याख्या माऊलींनी एका ओवीमध्ये सांगितलेली आहे. माझ्यासाठी सुद्धा हे पहिलंच प्रवचन आहे. तर त्याचा अर्थ काय सांगितलाय त्यांनी? जीवाला आत्मस्वरूपाचा मार्ग ज्या स्थितीमध्ये सापडतो त्या अवस्थेत जे भासमान होते त्याला सुख ही संज्ञा आहे. संज्ञा म्हणजे त्याची व्याख्या. म्हणजे काय म्हणतोय की नाही आपण, सुख म्हणजे काय? तर सुख म्हणजे असं सांगितलं की जीव हा भगवंताशी जेव्हा एकरूप होतो, जीव भगवंताशी एकरूप झाल्यानंतर जी अवस्था आपल्याला समाधानाची प्राप्त होते त्या समाधानाच्या स्थितीला माऊलींनी सुख असं नाव दिलेलं आहे. आता जीव आणि भगवंत अध्यात्माच्या दृष्टीने दोन नाहीत, पण आपल्या दृष्टीने दोन आहेत. कारण सध्या आपली जी बुद्धी आहे ती स्वतःला शरीर आणि शरीराच्या अनुषंगाने येणाऱ्या सगळ्या गोष्टी, म्हणजे मी आणि माझं. साधा आपल्याला धक्का जरी लागला तरी आपण चिडतोय, तुला बघून चालायला येत नाही का? म्हणजे आपल्याला देहाचा अभिमान इतका असतो. आपण समजा मी पुढं होऊन हा सगळा सत्संग करायला आणि माझं नावच कुणी इथं घेतलं नाही तर आपल्याला काय वाटतंय? मला कोण विचारलंच नाही. किंवा घरामध्ये आहे आपण आणि आपल्या घरावर जर कोण दुसरा अधिकार सांगायला लागला तर आपण त्याच्या अंगावर जातोय अगदी.
आपलं घर वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे, पण त्याचा अभिमान मनामध्ये 24 तास असू नये. ते विसरूनच काम करावं. ज्या त्या प्रसंगात तेवढंच कर्तव्य आपण बजावं. 24 तास डोक्यामध्ये घर 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 घेऊन बसू नये. मी 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 कोण आहे नेमका? एरवी सर्वांच्या हृदयदेशी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी, ते वस्तुगामी म्हणते. सर्वांच्या बुद्धीमध्ये, हृदयामध्ये म्हणजे बुद्धीमध्येच, जाणीवेमध्ये मी 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 असं जे वाटतं आपल्याला, आता तो मी नेमका कोण आहे? हात आहे, पाय आहे, शरीर आहे. मी जर तुम्हाला विचारलं की अमक्या अमक्या माणसाचं वर्णन करा, आमच्या शाहिरांचं वर्णन करा, असं मी म्हटलं, काय वर्णन करणार? सावळे आहेत, भगवा शर्ट घातलाय, अमुक अमुक एकर शेती आहे, असं बोलतात, असे विचार आहेत, त्यांचं घर असं बांधलेलं आहे, एवढं शिकलेले आहेत किंवा अडाणी आहेत. हे जे काही वर्णन आपलं चाललंय ते सगळं व्यवहाराचं वर्णन आहे. ह्याचा आपल्या स्वतःशी काहीही संबंध नाही. त्यातलं तो माणूस दाखवा म्हटलं तर आपल्याला काहीही वर्णन करता येत नाही. त्याला म्हणायचं मी, नाहीतर मी अमका आहे, नाही, हे वर्णन वरचं झालं. मग ते मृत्यूनंतर तुमच्या पडणार आहे. नेमका मी कोण आहे? आणि त्या नेमक्या मीचं वर्णन आपल्याला सापडत नाही, कारण तो निराकार होत जातो. त्याच्या सगळ्या उपाध्या काढून टाकल्या. सगळ्या उपाध्या आहेत. मी महाराज आहे, जंगली महाराज आश्रमाचा प्रमुख आहे, अमुक आहे, तमुक आहे, गोरंब्याचा आहे. हे सगळ्या काय आहेत? आपल्या वरच्या गोष्टी आहेत, अत्यंत उथळ आणि वरवरच्या गोष्टी आहेत. ह्याचा माझ्या खऱ्या अस्तित्वाशी काहीही संबंध नाही. कदाचित मी दुसऱ्या प्रदेशात असतो तर मी स्वतःला, तुम्ही शेंडुरात जन्माला आले नसते आणि गोरंब्यात जन्माला आले असते तर तुम्ही काय म्हटलं असता? मी गोरंब्याचा आहे, माझी 10 एकर शेती आहे, आमचा नाद करून चालणार नाही. म्हणजे आपल्याला जिथं जन्म झालाय त्याला आपण चिकटून बसतोय. मग खरं नेमकं कोणतं आहे? आज एक शर्ट घातला, उद्या एक घातला, काल हिरवा होता, आज लाल घातला. काल माणसं ओळखताना म्हणायचे त्या हिरव्या शर्टातल्याला बोलव, आज म्हणाले त्या लाल शर्टवाल्याला बोलव. लहान होता, मोठा झाला, म्हातारा झाला, मरून गेला. नेमका मी कोण? मग मीच निराकार आहे तर माझं जे काय आहे ते माझं असेल का? माझं असेलच तर ते माझ्याबरोबर काय येत नाही? आपण म्हणतो की नाही, घर माझं आहे, शेती माझी आहे. मग मेल्यानंतर कोणाला घेऊन जाता येते का? शरीर माझं आहे म्हणतो आपण, शरीर तरी येतं का? आपल्यासोबत नेमकं काय येतंय? तो जो काही शुद्ध मी आहे तो आपल्या शरीरामधला भगवंताचं प्रतिबिंब आहे, शुद्ध जाणीव आहे. आणि ती जाणीव आपल्याला व्हावी याच्यासाठी संत महात्मे काय करतात? संपत्ती सोडून देतात, वैभव सोडून देतात, लौकिकाची चाड धरत नाहीत, योग साधनेसारखी अवघड गोष्ट सुद्धा सोडून देतात आणि भगवंताच्या प्रेमामध्ये काय करतात? रमून जातात. गौतम बुद्धांचं मोठं उदाहरण आपल्या समोर. त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचं वैभव उपलब्ध होतं, पण मी कोण आहे ह्याचा नेमका शोध लावण्यासाठी सर्वस्वाचा त्याग त्यांनी केलेला आहे आणि मग ते सुखी झालेत. त्याच्या आधी त्यांच्या घरी एवढं सुख होतं, एवढं सुख होतं की त्यांच्या दारात पिकलेलं पान सुद्धा पडत नव्हतं. म्हातारी माणसं त्यांनी कधी बघितली नव्हती. फक्त तरुण कुमार आणि कुमारी त्यांच्या सेवेला होत्या. चुकूनच 20व्या वर्षी त्यांना एक म्हातारा माणूस आणि एक मेलेला माणूस आणि एक रोबट माणूस असं बघायला मिळाले रस्त्यावरनं जाताना. आणि तेवढ्याने त्यांना वैराग्य आलं. इंद्रियार्थेषु वैराग्यम अन अहंकार एवच, ह्याच अध्यायातला 8वा श्लोक असावा. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. विषयांविषयी वैराग्याची चांगली पुरवणी असली पाहिजे असं माऊली म्हणतात.
आपल्याला कितीतरी माणसं मेलेली दिसतात, पण आपल्याला असं वाटत नाही की आपण मरणार आहे. आपल्याला वाटतं की आपल्याला कुठं काय झालंय, आपण काय अजरामरच आहे. तर माऊली म्हणते की इंद्रियांविषयी वैराग्य पाहिजे. आपल्या इंद्रियांचे जे विषय आहेत त्यांच्याविषयी वैराग्य पाहिजे. कशामुळं? वैराग्य काय अचानक येणार आहे का? तर जन्म मृत्यू हे सगळं पाहून, जरा व्याधी म्हणजे म्हातारपण पाहून, आपण म्हातारे व्हायच्या आधी इतर म्हातारी माणसं आपण बघतोच ना, व्याधी रोग झालेले बघून आपल्याला सुद्धा शरीराला विविध आजार होत जात. कोणाला कमीत कमी टायफॉइड फ्लू तरी होऊन जातोच. तर हे झाल्यानंतर सुद्धा आपली ट्यूब पेटायला पाहिजे की हे शरीर हे रोगाचं माहेरघर आहे आणि आपण त्याच्यातनं आपल्या स्वतःला कसं शाबूत राखायचं आहे, कसं राहणार. जगात आजार तर होणारच, 100% होणार. कोणीही आजीवन निरोगी राहू शकणार नाही. म्हातारपण येणार नाही असं कधीच होणार नाही. येणार म्हणजे येणारच. आणि म्हातारपण आलं नाही तर तो तरुण वयात मरणार, म्हणजे आणखीन लवकर. तर हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये विषयांविषयी वैराग्य आलं पाहिजे असं स्वतः भगवंत अर्जुनाला सांगतात. आणि माऊली त्याचं विश्लेषण करतात की 80 दशा येईल पुढे, जै मन होईल वेडे, तव चिंतुनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. व्यवस्थित आत्मज्ञानाचा अभ्यास हे सगळं जग जळत्याला बघून तुम्ही स्वतः आवडीनं करा. तुम्ही पण जळायची वाट बघू नका. पुढच्याला ठेच आणि मागचा शहाणा. आपली सुद्धा दशा अशीच होणार आहे. आणि ते एकाच महात्म्याला कळलं, ते म्हणजे गौतम बुद्ध. गौतम बुद्धांनी भगवद्गीतेतला 13व्या अध्यायातला 8वा श्लोक अगदी तंतोतंत पाळला असं माझं मत आहे वैयक्तिक. कारण आपल्यासमोर कितीतरी माणसं मरतात, कितीतरी ICU मध्ये असतात, कितीतरी आजारी असतात, कितीतरी म्हाताऱ्यांना चालता येत नाही, बोलता येत नाही, दिसत नाही, कुठं थुंकलं हे कळत नाही, उठायला येत नाही, बसायला येत नाही, डोकं काम करत नाही, काहीही बडबड चाललेली असते, कसेही वागत असतात. आणि एवढं सगळं बघून आपण मात्र आयटीत असतोय, काहीतरीच करत असतो. तर आपण थोडंसं शांत बसून विचार केला पाहिजे. आणि माझं पण जीवन एक दिवशी त्याच स्तरावर जाणार आहे ह्याचा विचार करून आत्तापासून मला त्याची काय उपाययोजना करता येईल ह्याचा विचार करायला पाहिजे. नाहीतरी मग आपल्याला सुख कधीच मिळणार नाही, नेहमी दुःखच मिळणार. आणि आपला जीव भाव काही सुटणार नाही. म्हणजे मी अमुक आहे, मी तमुक आहे, ह्या विवंचनेत सगळा जन्म निघून जाणार. आणि हा विचार आपल्याला करणं हे मानवी जीवनाचं एकमेव कर्तव्य आहे. जसं आपण आपल्या घराचा विमा उतरवतो, मुलाबाळांचा विमा काढतो, गाडीचा विमा उतरवतो, पुढं काय करायचं याचं प्लॅनिंग करून ठेवतो, भरपूर काय 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 करतो पैसे वाढण्यासाठी, आपल्याकडं सुखसोयी करण्यासाठी. तर त्याच्यातनं काही खरोखरचं सुख मिळत नाही कधी. उलट ते भांडणाला कारण होतं. संपत्ती ही नेहमी काय म्हटलंय भागवत सांगतं की भांडणाला कारणीभूत होते. टिटवीचं उदाहरण दिले दत्तगुरूंनी की टिटवीच्या तोंडात जोपर्यंत मांसाचा तुकडा होता तोपर्यंत इतर टिटव्यांनी तिला चोचीनं खूप मारलं. आणि जेव्हा टिटवीनं तो मांसाचा तुकडा तोंडातनं टाकून दिला तेव्हा ती एकमेकांच्यात भांडायला ही त्यांची मजा बघत बसली. म्हणजे वैभव आणि सुख संपत्ती ही आपल्या भांडणाला कारणीभूत होते. म्हणून दत्तगुरूंनी ठरवलं की आपण कधीही घर बांधायचं नाही. कारण घर बांधलं की गृह कलह चालू झाला म्हणून समजायचं. भांडणं सुरू झाली, तुझी एवढी वाटणी, माझी एवढी वाटणी, तू इकडे यायचं नाहीस, मी तिकडे येणार नाही. आणि हे म्हणणारे सगळे मरून जातात. घर तिथंच असते, घर कुठेही जात नाही. म्हणणारे तेवढे निघून जातात. आणि हे सगळा विचार करून आपण आपल्या जीवनामध्ये चालू असलेले जे काही दुःख आहेत, क्लेश आहेत, संकट आहेत त्यांचा विचार करून योग्य प्लान केला पाहिजे. प्लॅनिंग म्हणतोय की नाही आपण. आता कार्यक्रम आलाय, मांडव घालूया, लाइटिंग लावूया, जेवणाची व्यवस्था करूया, व्यासपीठ घालूया आणि काय बऱ्याच गोष्टी, हजारो तयारी. लग्न असतं, लग्नाची तयारी असते, वास्तुशांती असते, त्याची तयारी असते, नोकरीची तयारी. तसं आपल्या जीवनामध्ये समाधानाची प्राप्ती होण्यासाठी आपण काय तयारी केली तर त्याचा विचारच आपण करत नाहीये. फक्त आपण
घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं फक्त गोल 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 तिथंच फिरायलोय, पुढं जातच नाहीये. रोज उठतोय त्याच घरात, तीच भाकरी बडवतोय, परत संध्याकाळी झोपतोय, परत उठतोय, परत खातोय, परत कामाला जातोय. कोण कलेक्टर असेल, कोण शेतकरी असेल, एवढाच फरक आहे, पण सगळं तेच चाललंय. त्याच्याकडे पण ज्वारीचीच भाकरी मिळते, तिथं काय सोन्याच्या पिठाची भाकरी करत नाहीत, होय की नाही. आपण जमिनीवर बसून खात असलो तर टेबलवर बसून खातोय, एवढंच. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण स्वतः बसून केला पाहिजे. मी सांगतोय म्हणून नव्हे, मी काय पण सांगेन, उद्या मी प्रवचनात बदल पण करेन, पण आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष अनुभव काय यायला लागला आहे ह्याचा अभ्यास आपण जाणीवपूर्वक केला पाहिजे. गांभीर्य पाहिजे आपल्याला त्याचं, कारण जीवन हे खूप अनमोल आहे. शरीर एकदा हातातून गेलं की आपल्याला पुन्हा त्याचा काहीही उपयोग करता येत नाही. आणि आपण अजून एवढे स्थिर बुद्धीचे नाही आहे की आपलं शरीर खराब असलं तरी आपण आत्म्याचं चिंतन करू. आपण लगेच तक्रारी चालू करतो, कारण आपल्याला तक्रार करायची लहानपणापासून सवय लागलेली आहे. सतत तक्रारीमध्ये असतो आपण. देवाकडे पण आपली नेहमी तक्रार असते, किंबहुना देवाकडे वळतोच आपण तक्रारीमधनं. त्याला पहिला भक्त म्हटले भगवद्गीतेने, आर्त. म्हणजे मला हा त्रास व्हायलाय बघ देवा, कधी माझा दूर करणार. त्याच्यासाठी वाटलं तर तुझं खेटं घालतो, फेऱ्या मारतो, पारायण करतो. मग आता ते बरं झालं तर ते काय परत यायचं राहणार आहे. शरीर आहे, माणसं आहेत, आपला स्वभाव बदललेला नाही. उद्या आणि भांडणं होणार, त्रास होणार, खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या नाही आहेत, रोग येणारच. आपला स्वभावच बदललेला नाही तर ते संकट जातील कशी. तात्पुरती जातील आणि पुन्हा आवासून आपल्यासमोर उभी राहणार. मग ह्याला परमनंट उपाय काय आहे तर माऊली म्हणते, किंबहुना सोय जीव आत्मयाचील आहे. आपली सोय, सोय म्हणजे काय, आपल्या घरामध्ये पूर्वी टॉयलेट नव्हते, मग माणसं गावाच्या बाहेर जायची. आता घरात सोय झाली, मग आपण कितीला पण उठतोय. पूर्वी कितीला पण उठून चालत नव्हतं, अगदी लवकर उठायला लागायचं. आपल्याकडे झालेल्या सोयींचा दुष्परिणाम झाला. आता आत्म्याची जर सोय आपल्याला झाली तर आपण निवांत राहू. गौतम बुद्ध रस्त्याच्या कडेला पडलेले असायचे, निवांत एका कुशीवर किंवा असे आराम उताणे आराम पडलेले असायचे. पूर्वीच्या काळाचा तो एक राजकुमार, मोठ्या साम्राज्याचा राजकुमार, त्या सगळ्याचा त्याग करून हे जे काही सुख आहे ते अनुभवलं आणि निवांत कुठंतरी रस्त्याच्या कडेला, झाडाच्या खाली, कुठं जागा मिळेल तिथं, कुणाच्या ओसरीवर, कुणाच्या कट्ट्यावर. मग जाताना इतर राजे लोकांना सुद्धा त्यांचा हेवा वाटायचा की ह्याच्याकडे काहीच नाहीये आणि हा माणूस एवढा निर्धास्त, निवांत आणि आराम कसा काय आहे. यदुराजाला सुद्धा दत्तात्रेयांना बघून हाच प्रश्न पडला की मी एवढा मोठा चक्रवर्ती राजा, श्रीकृष्णाच्या वंशातला पहिला राजा यदुराजा, आणि हा नग्न, दिगंबर म्हणजे काय, दिशा हेच वस्त्र, अंबर म्हणजे वस्त्र. दिशा हेच ज्यांचं वस्त्र आहे, म्हणजे अंगावरती वस्त्र नाही, कपडेच नाही आहेत अंगावर. आणि एवढा असताना सुद्धा दिगंबर हे अवधूत जे आहे तेवढे निवांत कसे काय, आनंदात डुलत 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 चाललेले आहेत. आनंद निर्भर डुलत असतो, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. सदा नामघोष करू हरिकथा, असो ऐसा कोठ्या आठवची नाही, देहीच विदेही भोगुदशा. तसे अवधूत चाललेले आहेत, निवांत चाललेत. आणि यदूला आश्चर्य वाटते, जसं गौतम बुद्धांना बघून इतर राजकुमारांना आश्चर्य वाटलं की आमच्याकडे सगळी सुख आहेत, पण तरी पण आम्हाला समाधान काय मिळत नाही. खायला आहे, प्यायला आहे, सगळे उपभोग आहेत, मनासारखं सगळं आहे, तरी पण आमच्या मनाला शांती मिळत नाहीये. तेवढे विषय भोगले तरी सुद्धा त्यातनं आनंद मिळून एकदा असं तृप्त व्हायला होतच नाहीये, अतृप्ती राहते. आगीमध्ये जसं तेल टाकावं तसं ती आग भडकतेच, तसं हे विषय काय शांत व्हायला तयार नाही आहेत. आणि हा प्रश्न यदुराजाने जेव्हा दत्तात्रेयांना विचारला तेव्हा दत्तात्रेयांनी उत्तर दिलं की मी
सगळ्या जगात जे जे काही दिसते त्या सगळ्याला गुरु करतोय आणि त्याच्यात असणारे चांगले गुण मी घेतो आणि वाईट गुणांचा मी त्याग करतो आणि दोन्ही बाजूने मी त्यांना गुरु मानतो, वाईट बाजूने सुद्धा आणि चांगल्या बाजूने सुद्धा. वाईट बाजूने अशासाठी की हे आपण करायचं नाही म्हणून तो माझा गुरु आहे आणि त्याच्यामध्ये असलेला हा चांगला गुण माझ्यामध्ये समाधान वाढवण्यासाठी योग्य आहे आणि तो गुण तेवढाच मी स्वीकारतोय आणि म्हणून मी निवांत आहे. तू सुद्धा असंच कर म्हणतात. मग जर दत्तगुरु असं सांगतात तर आपण काय करायला पाहिजे? आपला शत्रू जरी असला तरी त्याच्यामध्ये असणारे चांगले चांगले गुण हेरून आपण आपल्या जीवनामध्ये उतरवले पाहिजेत. तरच आपल्यामधला जीवभाव जो आहे, जीवपणा आहे आपल्यामध्ये, मी अमुकच आहे असं आपण त्याला समजलेला आहे, तो जीवपणा नष्ट होऊन त्याच ठिकाणी भगवंताचं आपल्याला दर्शन होईल किंवा भगवंताशी एकरूपता येईल किंवा भगवंताशी आपलं नातं निर्माण होईल आणि आपल्याला हे समजेल की भगवंत इतरत्र कुठेही राहत नसून आपल्यामध्येच शुद्ध जाणीवेच्या रूपात आपल्याला व्यापून राहतो. हे आपल्याला समजलं की आपल्यामध्ये काय निर्माण होईल? सुख निर्माण होईल. आणि माऊली त्या अवस्थेलाच म्हणते की ज्या वेळेस आपल्याला आत्मस्वरूपाचा मार्ग ज्या स्थितीमध्ये सापडतो त्या स्थितीमध्ये जी आपली अवस्था निर्माण होते त्याला म्हणायचं सुख. गर्दीमध्ये आपला जवळचा माणूस हरवलाय आणि खूप आपण ओरडतोय रडतोय, कोण ऐकून घेत नाही आणि अचानकपणे आपल्याला तो शोधता शोधता सापडावा आणि सापडल्यानंतर आपल्या मनाला कितीतरी आनंद होतो ना, प्रचंड आनंद होतो. तसं इतके दिवस आपण दुःखात खितपत पडलेलो होतो आणि आपल्याला भगवंत दर्शनाचा मार्ग सापडावा आणि त्या मार्गावर चालत असताना आपल्याला समाधान आणि शांतता आपली वाढत जावी, समजूतदारपणा वाढत जावा आणि त्या स्थितीमध्ये आपल्या ठिकाणी काय निर्माण होतं? सुख. सोफा सेट घेतल्यानं होत नाही, टीव्ही घेतल्यानं होत नाही, गाडी घेतल्यानं होत नाही, 10 एकर शेत वाढवल्यामुळं होत नाही. सुख हे ह्या गोष्टींमध्ये नाही. फक्त कमरेचे मणके तेवढे बाद होतात आपले, बाकी काहीही प्राप्त होत नाही. सुखाची जी कल्पना आहे ती आंतरिक सुखाची आहे. सुख हे अंतर्मुक्तेतून प्राप्त होतं. तुकाराम महाराजांना, नाथबाबांना जसं ते प्राप्त झालं, भगवान दत्तात्रेयांना जसं ते प्राप्त झालं, तसं तुम्हा आम्हाला ते प्राप्त व्हावं. आणि त्याच्यासाठी आपण आपल्याला श्री गुरूंनी दिलेल्या मार्गाचं अवलंबन करणं गरजेचं आहे. संत सांगतील तेणेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. मार्ग लावून या गेले संत दयानिधी ते. संतांनी घालून दिलेल्या मार्गावरती का चालायचं? त्यांनी सगळ्या बाजूंनी अभ्यास करून, तपासून, स्वतः त्या अवस्थेचा अभ्यास करून मग आपल्या समोर मांडलंय. असंच कुणीतरी सांगितलंय ऐकून आपला आता तसंच क्लार्क कसा लिहितोय त्या वहीतलं ह्या वहीत उतरून काढतोय, तसं केलेलं नाहीये. त्यांनी स्वतः वाचलं, ऐकलं, संतांनी दिलेल्या मार्गावरती चालले, त्यांना अनुभूती यायला काय अडचणी आल्या हे बघितलं, त्या अडचणींवर कशी मात करायची हे पण बघितलं, त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा हे पण बघितलं, मार्ग काढल्यानंतर ती अवस्था आपल्याला येते का हे पण बघितलं आणि त्या अवस्थेचा अनुभव घेतल्यानंतर आपल्या पुढं पुन्हा त्याची पुनर्मांडणी केली. कारण आता काय झालेलं असतं, काळ बदललेला असतो. काळ बदलेल तसं आपल्याला सगळं बदलावं लागतं. आता पूर्वीची घरं कशी होती बघा आणि आताची घरं कशी आहेत. पूर्वीच्या गाड्या कशा होत्या, पूर्वीचा माईक कसा होता, सगळं बदललं. कपडे कसे होते, हे जसं बदलत चाललेलं आहे तसा अध्यात्म करण्याचा मार्ग सुद्धा त्या त्या काळानुरूप थोडा थोडा बदलतो. तत्व मात्र कधीही बदलत नाही, आत्मस्वरूप कधीही बदलत नाही, कारण ते खूप सूक्ष्म आहे. ह्या जगात कुठल्याही प्रकारच्या घडामोडी जरी झाल्या तरी आत्मस्वरूपामध्ये
यात किंचितही बदल होत नाही, होऊ शकत नाही, कारण ते फिक्स तत्व आहे. आणि त्या तत्वापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जो मार्ग मिळेल त्या मार्गाने जात असताना आपल्याला जेव्हा ती अनुभूती प्राप्त व्हायला सुरू होते, सुरू जरी झाली तरी आनंद आहे, तर ती अनुभूती सुरू होते आणि आपली चटक वाढते. व्यसनी माणसाला जसा तंबाखू खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही, दारू पिल्याशिवाय चैन पडत नाही, तसं एकदा भगवंताच्या अनुसंधानाची चटक आपल्याला लागली की त्या ठिकाणी जे निर्माण होते तिथे जेवणाची आवश्यकता नसते. अमुकच पदार्थ खाल्ला तर मला समाधान वाटेल असंही काही नसतं. अमुकच माणसं भेटली तरच मला समाधान मिळेल असंही काही नसतं. अमुक अमुक परिस्थितीच मला चांगली वाटते असंही काही नसतं. तर त्या ठिकाणी एकच आहे, ती आंतरिक चटक. आणि तिथपर्यंत आपण जात नाही म्हणून आज मला हे सगळं तुमच्यासमोर मांडावं लागलं, बोलावं लागलं. बाकी मी जर तुम्हाला सांगितलं असतं तर अमक्या अमक्या देवाला जावा आणि नवीन महाराज आलेत किंवा नवीन देव आता तयार झालाय तिथं जाऊन तुम्ही हे करा तर तुम्हाला लगेच काय होईल, समाधान प्राप्त होईल. तर तुम्ही लगेच करणार ते, लगेच. नंतर कार्यक्रम झाला की माझी भेटच घेणार की तुम्ही सांगितलेलं ते कुठं आहे तेवढं सांगा आम्हाला, आम्ही लगेच जाणार आहे तिकडं. पण जर मी सांगितलं की देव हा तुमच्या हृदयात राहतो आणि आत्मचिंतनाने तो प्राप्त होतो तर आपण ऐकतोय आणि सोडून देतोय, किती वाईट गोष्ट आहे. देव हा आपल्या हृदयात राहतो, तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो, का भ्रांतासी कामो विषयावरी. एवढं माऊलींनी सांगून सुद्धा आपण आपल्या आतमध्ये असणाऱ्या देवाला विसरून बाहेर दगड धोंड पाण्याचे डोह, त्या पाण्यात आंघोळ केली की असं होतंय, ह्या पाण्यात आंघोळ केली की तसं होतंय, हे मात्र आपल्याला लय आवडतंय. अमक्या देवाला गेलं की पैसा जास्त मिळतोय, तिरुपतीला गेलं की पैसाच पैसा येतोय. आणि महालक्ष्मी कोल्हापूरची काय कमी आहे तिकडे जायला एवढ्या लांब. आणि सगळ्यात जवळचा देव संतांनी दाखवला, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. म्हणून म्हटले की जीव आणि आत्मा एक असताना सुद्धा बुद्धिभेदामुळे ताटातूट झालेली आहे, तेवढीच नीट करून घ्यायची आहे. एवढं मोठं गरागरा सगळ्या पृथ्वीला प्रदक्षिणा मारायची जरुरी नाहीये. 100 ठिकाणी देव चाच पडायची गरज नाहीये. तुकाराम महाराज वैतागून खूप लिहिले त्याच्यावरती. आपल्याला आता तिकडे वळायचं नाहीये. कधी कधी रागाने शिव्या सुद्धा दिल्यात आपल्या सगळ्यांना तुकाराम महाराजांनी. आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचं आहे की देव हा आपल्या हृदयामध्ये नेहमी जाणीवेच्या रूपात आहे. आपल्याला चांगलं कळतं, वाईट कळतं, अंधार पडलेला कळतो, उजेड पडलेला कळतो, काय कळत नाही हे आपल्याला कळतं. मला काय कळणं झालं एवढं तरी कळते ना, म्हणजे आपल्या आतमध्ये परमेश्वराचा वास आहे. आणि एवढा जवळ परमेश्वर असून त्याला सोडून आपण सगळा गावभर फिरतोय. मग आपल्याला गरज कशाची आहे? ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा म्हणजे. आणि ते कसं करायचं ते आपण आता पुढच्या वर्षी बघूया. हळूहळू आपण एका जागी स्थिर बसायला शिकायला पाहिजे. त्याच्याशिवाय आपला जीव आपल्यामध्येच असणाऱ्या आत्म्याबरोबर तादात्म्य पावणार नाही. तो स्वतःला वेगळंच समजणार नाही तर नेहमी मी आणि माझेपणा काही जाणार नाही आणि आपलं मन काही संन्याशी होणार नाही. अर्जुन संन्याशी आहे का प्रापंचिक आहे? अर्जुन हा प्रापंचिक माणूस आहे. तरी सुद्धा भगवंतांनी त्याला संन्याशी कसं राहायचा हा मार्ग भगवद्गीतेत सांगितलेला आहे. म्हणजे अर्जुनासाठी एकट्यासाठी तो नसून आपल्या सगळ्यांच्यासाठी आहे. आपल्याला सुद्धा मनानं संन्याशी राहता येतं, कारण संन्यास हा मनाचा आहे, शरीराचा नाही आहे. शरीरावरनं कितीतरी संन्याशी राहू शकतील, पण मनानं ते संन्याशी राहतील याची गॅरंटी काय आहे? शरीराच्या संन्यासापेक्षा मनाचा संन्यास महत्वाचा आहे. मी आणि माझे यांची आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाणं निरंतर. आणि अशा संन्याशाला भगवद्गीतेनं प्राधान्य दिले की ज्याच्या मनामधनं मी आणि माझेपणा, अहम
मम हे सगळं गेलेलं आहे आणि तो निर्धास्त होऊन शांत झालेला आहे आणि निवांत प्रपंच पण करायला लागलाय. पण आता प्रपंच माझा आहे असं त्याला वाटत नाही, पण खूप आनंदात आहे तो, अगदी आनंदी आनंद आहे आणि आनंदाने प्रपंच करतोय. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करू काम. त्यामुळं आपण सगळा फापट पसारा डोक्यातनं काढून टाकायचा. एक देव, एक गुरु आणि एकच नाम ह्याच्यावरती ठाम व्हायचं. 1760 भानगडींमध्ये पडायचं नाही. सगळ्यांना आदर करायचा. आदर सगळ्यांच्याबद्दल असावा, पण प्रेम एकावरच असावं. बायकोचं प्रेम नवऱ्यावर असते, नवऱ्याचं प्रेम बायकोवर असते. मग दीर आहेत, नणंद आहेत, भावजय आहेत, आत्या आहेत, मामा आहेत, सासू आहेत, सासरा आहेत. सगळ्यांना चहा पाणी आहे, सगळ्यांच्या पाया पडणं आहे, लहानांची काळजी आहे, मोठ्यांचा आदर आहे. पण एकांत कोणाबरोबर आहे? फक्त नवरा बायकोच एकांतात आहे. तसं एकच गुरु, एकच देव आणि एकच नाम आपल्या मनामध्ये चालू असावं. बाहेरून सगळ्यांची पूजा करा, सगळ्यांना भेटी द्या, परंतु फालतूक विचार करू नका की ह्या देवाकडे गेल्यावर असं होईल, त्या देवाकडे गेल्यावर तसं होईल. असं जर होत असतं तर सगळ्या जगात माणसं सुखी, संपन्न आणि समृद्ध होऊन गेली असती. त्यामुळे अंधश्रद्धा पहिल्यांदा डोक्यातनं काढायच्या आणि आपल्या हृदयामध्ये शुद्ध जाणीवेच्या रूपात देवाचा वास आहे. त्या देवाचं रोज चिंतन करायचं, म्हणजे आपलं दारिद्र्य दूर होते. दारिद्र्य हे पैशांमध्ये नाही, आपल्या डोक्यामध्ये आहे. आणि आपल्या डोक्यात दारिद्र्य असल्यामुळं आपल्याला पैसे मिळत नाहीत. जर आपण शहाणे झालो तर पैसे आपोआप आपल्याला मिळतात. जास्त पगार कोणाला असतोय? कलेक्टरला का शिपायाला? कलेक्टर तर काहीच काम करत नाही, शिपाई दिवस रात्र कामात असतोय. दगड फोडणारे रस्त्याच्या कडेला किती कामं करतात, मग त्यांना पगार कोण देते काय कलेक्टर एवढा? कारण कलेक्टरनी काहीतरी समजून घेतले आणि दगड फोडणाऱ्याने काही समजून घेतलेलं नाही, म्हणून तो दगड फोडत बसलाय अजून. आणि ज्यानं समजून घेतलं तो काय झाला? अधिकारी झाला. म्हणून परमार्थ हा मेंढरासारखा कधी करायचा नाही. त्याला समजून घ्यायचं व्यवस्थित आणि जेवढं करायचंय तेवढंच करायचं. तेवढंच केलं की ते पुरेसं होतं आणि तेवढ्याने सुद्धा देव आपल्यावरती प्रसन्न होतो. जास्त करायला लागत नाही, कमी पण करायला लागत नाही. जेवढं लागतंय तेवढं बरोबर करायचं, म्हणजे सगळं बरोबर होतं आणि आपल्याला सुख, समाधान आणि शांतता प्राप्त होते. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया, दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करूया. हे काय आपलं संपणार नाही, असंच चालत राहणार. आपण पुन्हा भेटणारच आहे. तुम्ही सगळ्यांनी शांतपणाने हे सगळं ऐकलं त्याबद्दल सगळ्यांचा आभारी आहे. आणि आपण मग पुढच्या वेळेस ध्यानाला कसं बसायचं किंवा ध्यान कसं करावं, घरी बसूनच देवाची आराधना कशी करावी आणि योगायोगाने जर आपल्याला कुठं बाहेर जायचा प्रसंग आला तर कसं जावं, गावातल्या मंदिरात का जावं, कसं बसावं, शांतता कशी बाळगावी, मंदिरामध्ये गेल्यावरती भाजीच्या बाजारात गेल्यासारखा दंगा करायचा का आपण? कलकल कलकल, तुला ढकलायचं, मला ढकलायचं, एकमेकाला ढकलाढकली करायची, तांदूळ एकीकडं, साखर एकीकडं, कुंकू हळदीनं देवाला भरवायचं, दंगा करायचा. ह्याने देव प्रसन्न होणार आहे का? ह्या सगळ्याचा आपल्याला विचार करायचा आहे हळूहळू. तुम्हाला तसं कोणी केलं तर एका जागेला बसवून जर 100 माणसांनी तुमच्यावर बरंच काय काय टाकलं अंगावर तर तुम्हाला कसं होईल? हा सगळा विचार आपल्याला पुढल्या वर्षी करायचा आहे आणि शांततेत साधना करण्याचा अभ्यास करायचा आहे. आपण एका मोठ्या हिंदू संस्कृतीमध्ये जन्माला आलोय हे आपण विसरलोय. कारण काय होते, श्रीमंत बापाची मुलं ही नेहमी बिघडतातच, कारण त्यांना सगळं आयत्त मिळालेलं असतं. त्यामुळे त्यांना वळण लावणं खूप कठीण असते. ज्याच्याकडे काही नसते त्याला वळण लावता येते, पण ज्याला खूप मिळाले त्याला वळण लावायचं खूप अवघड असते, कारण ते लवकर सुधरतच नाही. कारण ते लाडावलेलं असते, अतिरेकी झालेलं असते. म्हणून आपण योग्य पद्धतीने साधना करण्याचा छोटासा प्रयत्न करूया, त्याच्यात आपल्याला सगळं प्राप्त होईल. ओम गुरुदेव. सगळ्यांनी थोडंसं ताट बसायचं, सरळ डोळे बंद करायचे. डोळे बंद करणं रोज आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे.
सारखे आपले डोळे उघडे असतात, झोपल्यावर बंद करतोय, खरं आपण जाणीवपूर्वक बंद करत नाही, झोप आल्या म्हणून झोपतोय. त्यामुळं काय होतंय की सकाळी उठलं की लगेच आणि डोळे उघडून कामाला लागतोय. त्यामुळं आपल्या जीवाला विश्रांती मिळत नाही, फक्त झोप लागते, विश्रांती होत नाही. विश्रांती जाणीवपूर्वक झाली पाहिजे. रोज थोडा वेळ डोळे बंद करायचे. आपली जास्त शक्ती डोळ्यांच्या द्वारे खर्च होते. 2 नंबर कान, 3 नंबर त्वचा, मग नाक, मग तोंड. पण पहिल्यांदा जे ज्यादा खर्च होते ते डोळ्यांवाटे. त्यामुळे डोळे शांत ठेवण्याचा अभ्यास करायचा, डोळे बंद ठेवण्याचा अभ्यास करायचा. वरचेवर जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा डोळे बंद करून स्वस्त भिंतीला टेकून बसायचं. झोप लागली तर लागू दे थोडा वेळ, काही टेन्शन नाही.